मंद्रुप येथे 13 ते 15 जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शन, भव्य मंडप उभारणीस प्रारंभ। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील ग्रामदैवत श्री मळशिद यात्रेनिमित्त दिनांक 13, 14 व 15 जानेवारी 2026 दरम्यान प्रथमच 3 दिवसीय जिल्हास्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी भव्य मंडप उभारण्याच्या कामास सुरुवात झाली आहे। या प्रदर्शनामध्ये नामवंत कृषी कंपन्यांचा सहभाग असणार असून शेतकरी बांधवांसाठी आधुनिक शेतीविषयक माहिती व तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे। प्रदर्शन स्थळाच्या मैदानाचे पूजन श्री मळशिद देवस्थानचे गदगीचे पुजारी, गेनसिद्ध पुजारी तसेच श्री मळशिद देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना श्री मळशिद देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले की दरवर्षी 12 ते 16 जानेवारी या कालावधीत 5 दिवस श्री मळशिद यात्रा संपन्न होत असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। या वर्षीपासून यात्रेनिमित्त शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करावे, तसेच अक्षता सोहळ्याच्या दिवशी लक्ष दीपोत्सव आयोजित करावा अशी सूचना पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी यात्रेच्या नियोजन बैठकीत केली होती। त्यानुसार यंदा प्रथमच कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना शेतीपूरक यांत्रिक अवजारे, आधुनिक यंत्रसामग्री, नवनवीन पीक पद्धती, आधुनिक व सेंद्रिय शेती तसेच उत्पादन वाढीसाठी करावयाचे प्रयोग यांची सविस्तर माहिती मिळणार आहे। यासोबतच गाय, बैल, म्हैस, घोडे, शेळी, वळू आदींचे पशुपक्षी प्रदर्शन देखील भरवण्यात येणार आहे। प्रदर्शनासाठी पत्र्याचे भव्य मंडप, हिरवे मॅट, हायमास्ट दिवे, विविध कंपन्यांसाठी मोठे स्टॉल, पिण्याचे पाणी, सुरक्षा रक्षक, अग्निशमक दल, रुग्णवाहिका यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तसेच प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिक व शेतकरी बांधवांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत। या कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन विविध राजकीय मान्यवर व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असून तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व नागरिकांच्या सहकार्याने हे प्रदर्शन यशस्वी होईल असा विश्वास ॲडव्होकेट राजेश देशमुख यांनी व्यक्त केला। यावेळी श्री मळशिद देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश देशमुख, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, तम्मण्णा पुजारी, पत्रकार पंचाक्षरी स्वामी, बाळासाहेब देशमुख, सुनील भनमाने, बिळेनसिद्ध सुंटे, राधाकृष्ण गोसावी, रविशंकर म्हेत्रे, रमेश नवले, अनंत म्हेत्रे, चंद्रकांत देशमुख, बाबूशा शेंडगे, सुरेश टेळे, अविनाश देशमुख, सोमनिंग पुजारी, बनसिद्ध पुजारी, बिळेनी पुजारी, शिवानंद पुजारी, अनिकेत पाटील, सिकंदर आवटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। मी हर्षवर्धन राजेश देशमुख, मंद्रुप येथील मळगार सिद्ध पंच कमिटीचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना सर्वप्रथम मंद्रुपच्या ग्रामदैवत मळशिदप्पा यांच्या यात्रेनिमित्त सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो। तसंच 14 डिसेंबर रोजी देशमुख वाड्यामध्ये बैठक झाल्याप्रमाणे पूर्व नियोजन बैठक झालेली होती। त्या बैठकीमध्ये आपले मंद्रुपचे दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी एक संकल्पना मांडली होती की आपण कृषी प्रदर्शन आपल्या गावस्तरीय तालुकास्तरीय लेवल गावामध्ये आपण भरवली पाहिजे। तर ते आता ते प्रदर्शनाला स्वरूप हे जिल्हा प्रदर्शनच्या रूपाने आलेलं आहे, कारण की तेवढी मेहनत पूर्ण पंचकमिटीची जी टीम पंचाक्षरी स्वामी असतील तेव्हा इतर पूर्ण टीम यांनी घेतलेली आहे। या ठिकाणी कृषी प्रदर्शन घेण्याचा उद्देश असा की शेतकरी लोकांना आपल्या शेतातली कामं सोडून किंवा सोलापूरमध्ये जाऊन मोठ्या ठिकाणी जाऊन प्रदर्शनाचा लाभ घेता येत नाही, आणि तसंच त्यांच्या जर काही सोयीचं जागेवरती हा प्रदर्शन भरवण्यात आला तर त्यांच्या शेती उत्पादनमध्ये वाढ होईल। तसंच त्यांच्या शेतीमध्ये आधुनिक काय तंत्रज्ञान वापरून त्यांना कसं सपोर्ट भेटता येईल या ठिकाणी यासाठी हा प्रदर्शन आम्ही मंद्रुप या ठिकाणी भरवलेला आहे। तर परत एकदा मी सर्व पंच